रस्त्याकडे कुठंतरी दुर्लक्ष होत आहे. दुर्लक्ष होत असून साईड पट्टेच फक्त भरले जात आहेत आणि मधला जे रस्ता तुम्ही बघितला असेल ते उकारलाच नाही आजपर्यंत. पण साईड पट्टे उकरून फक्त मधला थोडा थोडा काढायचा आणि पुन्हा जशाल तसं वरी भरायचं. त्यासाठी इस्टिमेटनुसार हा रस्ता व्हायला पाहिजे. त्या मागणीसाठी इथले नागरिक तसेच सर्वसामान्यामध्ये सध्या एक चर्चा सुरू आहे. परंतु हा गुत्तेदार या कामाला अनेक वर्ष झालं विलंब लावत आहे. पुन्हा इथल्या लोकांची संपूर्ण एक मानसिक हानी झालेली. त्यासाठी या रस्त्याला पूर्णपणे इस्टिमेटनुसार हा रस्ता झाला पाहिजे. नाहीतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन लवकरच या रस्त्यासाठी करू. दुसरी गोष्ट म्हणजे आता सध्या अधिक मास सुरू होत आहे. त्या अधिक मासामध्ये पूर्णपणे भाविकांची ही परेशानी होणार आहे. कारण की कुठं कुठं असे रस्ते सोडून दिलेत, खड्डे तर पूर्ण काही रस्ता हे आता होणार नाही. त्याच्यामुळं हा रस्ता तात्काळ चांगल्या स्वरूपामध्ये व्हायला पाहिजे आणि दर्जेदार व्हायला पाहिजे. कारण की या रस्त्यासाठी सर्वसामान्यांच्या कष्टातून घामाच्या पैशातून या रस्त्यासाठी आपल्या पैसा जातोय. त्यासाठी कुठंतरी आपण आवाज उठवला पाहिजे. त्यासाठी पूर्णपणे ताकदीनं या रस्त्यावर आम्ही पुन्हा एकदा उतरणार आहोत. कारण की हा रस्ता पूर्णपणे बोगस होत आहे आणि सर्वसामान्याला वर्षानुवर्ष रस्ता टिकला पाहिजे. त्यासाठी इथल्या स्थानिकांना कुठंतरी टक्केवारी भेटली का की काहीतरी पॅकेज आलेत, या अशा संभ्रमामध्ये आम्ही आहेत. त्यामुळं या रस्त्याचं तात्काळ चांगलं दर्जेदार काम जर नाही झालं तर पूर्णपणे या गुत्तेदार आणि उद्याच्याला ज्या अधिक मासामध्ये काही घटना घडल्या तर त्या घटनेला सर्वस्वी जबाबदार हे रस्त्याचे गुत्तेदार असतील आणि इथलं प्रशासन असेल. त्यांच्यावर काही जीवितहानी झाली तर मनुष्यवधाचा गुन्हासुद्धा आम्ही दाखल करू. तसेच या रस्त्यावर तात्काळ अंमलबजावणी करून या रस्ता जशाला आहे तसा झाला पाहिजे इस्टिमेटनुसार. मधला रस्ता खोदत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं साईड पट्ट्याला कुठं पाट्या लावलेल्या नाहीत, काही गार्ड नाही, काही नाही, कुणी इथं काहीच नाही, सगळा भोंगळ कारभार सुरू आहे. त्यासाठी पूर्णपणे इकडं दुर्लक्ष होत आहे. हे काम पूर्णपणे दर्जेदार झालं पाहिजे. एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, इन्कलाब जिंदाबाद.